नमस्कार. विषारी सापाची उदाहरणे आपण पाहत आहोत. या अगोदर आपण नाग, नागराज आणि मण्या याची माहिती घेतली. तर आपण आता घेऊया फुरसे या विषारी सापाची माहिती आपण घेऊया. फुरसे याचे नाव, शास्त्रीय नाव एकिस आहे आणि हा मध्य पूर्व आणि मध्य आशिया भारतीय उपखंडात सर्वत्र आढळणारा विषारी साप आहे. महाराष्ट्रात, कोकणात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात हे साप फार आढळतात आणि हा भारतातील 4 विषारी सापापैकी एक आहे. हा साप भारतातील सर्व सर्पदंशांना आणि मृत्यूंना कारणीभूत ठरत आहे. महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागात या सापास फरूड असेही म्हटले जाते आणि 2009 साली इराकमध्ये तैग्रिस आणि युफ्राटिस नद्यांच्या खोऱ्यात दुष्काळ पडला होता आणि त्यावेळी तिकडच्या हजारो फुरशांनी इराकी जनतेत दहशत पसरवली होती. यांचा वंश कणाधारी आहे आणि ची जात सरीसृप आहे. याचे कुळ वायपरिडी आहे तर याचे उपकुळ वायपरेनी आहे. जात कुळी हा एकिस आहे आणि फुरसे हा एक लहानसर साप आहे. याची लांबी 46 ते 55 सेमी आहे, पण कधीकधी 79 लांबीचे नमुनेही आढळतात. याचा रंग तपकिरी, फिकट, पिवळसर आहे आणि वाळूसारखा असतो. पाठीच्या दोन्ही बाजूवर एका फिकट पांढरी नागमोडी रेषा असते. कधीकधी पाठीच्या मध्यरेषेवर लहान पांढऱ्या रंगाच्या काहीशा चौकोनी ठिपक्यांची ओळ असते आणि ती बाजूच्या नागमोडी रेषेला चिकटलेली असतात. डोके त्रिकोणी असून त्याच्यावर स्पष्ट पांढरी खूण असते आणि याचे विषदात काहीसे लांब असतात. पोटाचा रंग पांढरा असतो आणि त्यावर फिक्कट तपकिरी किंवा काळे ठिपके असतात. शेपूट लहान असते आणि डोक्यावरचे खवले बारीक असून प्रत्येकावर कणा म्हणजेच कंगोरा असतो आणि पाठीवरच्या सगळ्या खवल्यावर कणा असून त्याला दाते असे म्हणतात. आता फुरसे भारतात जवळजवळ सगळीकडेच आढळतात. मैदानी प्रदेशात जरी तो जास्त वेळा राहत असला तरीही 1800 मीटर किंवा त्यापेक्षाही जास्त उंचीवर तो आढळला आहे. ओसाड व रेताळ प्रदेश आणि खडकाळ डोंगराळ भागात या ठिकाणी तो राहतो. दाट जंगलातसुद्धा तो आढळून येतो. हा साप अनेकदा दगडाच्या खाली आढळतो. कडक उन्हाळ्याचा त्याला त्रास होत नसावा असे वाटते, कारण तापलेली वाळू किंवा जमीन यावर तो पुष्कळदा दिसतो. फुरसे हे पहाटे, संध्याकाळी किंवा रात्री सक्रिय असतात. दिवसा ते प्राण्याची बिळे, दगडातील भेगा, कपारी, सडलेले लाकडाचे ओंडके अशा ठिकाणी लपून बसतात. ते स्वतःचे शरीर वाळूत पुरून फक्त तोंड उघडे ठेवू शकतात. ते साधारणपणे पावसानंतर किंवा दमट रात्री जास्त सक्रिय असतात. फुरसे हा आक्रमक असतो आणि त्याला किंचित जरी डिवचले या चिडवले तर तो इंग्रजी 8व्या आकड्याप्रमाणे आपल्या शरीराच्या गुंडाळ्या करून त्या एकमेकावर एकसारख्या घासतो. त्यामुळे दाते असलेले खरखरीत खवले एकमेकावर घासले जाऊन खसखस असा एकसारखा आवाज येतो. या स्थितीत वरचेवर जीभ बाहेर काढून तो झटकन डोके पुढे काढतो आणि समोर दिसेल त्याचा तो चावा घेतो आणि लगेच डोके मागे घेतो. या सर्व क्रिया फक्त 1 किंवा 3 सेकंदात होतात. हा साप अतिशय चपळ आहे. अतिशय चपळ असल्यामुळे तो केव्हा दंश करतो हे पुष्कळदा लोकांना कळतच नाही आणि त्याला थोडासा जरी धक्का लागला तरी तो चावतो. आता याचं अन्न आपण पाहूया. हा साप बेडूक, चरडे, पाली, लहान साप, विंचू आणि अनेक प्रकारचे किडे खातो. आता याचं प्रजनन पाहूया. हा साप अंडे न देता पूर्ण वाढ झालेल्या पिलांना जन्म देतो आणि उत्तर भारतातील सापाचे मिलन हिवाळ्यात होते व मादी साप एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान पिलांना जन्म देते. पिलांची लांबी 115 ते 152 मिमी असते. आता याचं विष. हे प्रजातीय साप सरासरी 18 किग्र्या कोरडे विष निर्माण करू शकतात. फुरसे 15 ते 20 किग्र्या
विष टोचतो. एक प्रौढ व्यक्तीसाठी फक्त 5 मिलीग्रॅम डोस प्राणघातक असतो. या प्रजातीचे विष हिमोटोक्झिक असते, म्हणजे ते मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करते आणि यामुळे रक्ताच्या गुठळ्या करायची क्षमता काय होते, कमी होते आणि शरीरातून रक्तस्राव होऊ लागतो. पहिल्यांदा हिरड्यामधून रक्त चालू होते आणि नंतर मिळेल त्या भागातून रक्त पडू लागते. रक्तदाब कमी होऊ लागतो आणि शेवटी किडनी निष्क्रिय होऊन रुग्ण दगावतो. असा हा भयानक साप आहे. हा साप लहान असला तरीही याचे विष नागाच्या विषाच्या 5 पट आणि घोंसाच्या विषाच्या 16 पट जहाल असते. फुरसे चावलेल्या लोकांपैकी 10 ते 20% माणसे दगावतात. आता दंश झाल्यापासून 24 तासाच्या आत मृत्यू होतो किंवा रोगी 20 दिवस देखील असतो. फुरसे लहान असल्यामुळे दंशाच्या वेळी थोडे विष अंगात शिरते. यामुळे बऱ्याच वेळा माणसे याच्या विषाने दगावत नाहीत. याशिवाय आता विष प्रतिरोधक औषधे उपलब्ध असल्यामुळे मृत्यूचा दर कमी झालेला आहे.